नमस्कार, मी अनिता जगताप आणि आज तुम्हाला मी पावसावरतील सॉन्ग सांगणार आहे. तर मस्तपैकी आभाळ आला आहे. तुम्ही बघा, मस्तपैकी आभाळ आलेला आहे आणि आभाळामध्ये ढग जमा झालेले आहेत आणि सर्वत्र गारगार वारा सुटलेला आहे. रिमझिम पाऊस चालू आहे आणि सर्वत्र पावसाने कसं ओलं ओलं केलेलं आहे. आणि जेव्हा असं वातावरण होतं ना, तेव्हा प्रत्येक तरुण तरुणीच्या मनामध्ये खूप चांगल्या फीलिंग्स तयार होतात आणि तरुण आणि तरुणी मस्तपैकी अशा पावसामध्ये भिजतात आणि भिजून मस्तपैकी सॉन्ग बोलतात. तर आता ते काय सॉन्ग बोलतात मी तुम्हाला सांगते, तोपर्यंत तुम्ही पाऊस बघा. बघा, छानपैकी पाऊस पडत आहे. सर्वत्र हिरवंगार वातावरण झालेलं आहे. आभाळामध्ये ढग जमा झालेला आहे आणि सर्वत्र पाणी पाणी झालेलं आहे आणि मस्तपैकी तरुण आणि तरुणी पाण्यामध्ये पावसामध्ये रिमझिम पावसामध्ये एक मस्तपैकी सॉन्ग गात आहेत. आभाळ आलं या, ढगाळ झालं या, आभाळ आलं या, ढगाळ झालं या, रिमझिम रिमझिम पावसाच्या धारा, भन्नाट भन्नाट सुटलाय वारा, आता हा गारवा सोसना. आभाळ आलं या, ढगाळ झालं या, रिमझिम रिमझिम पावसाच्या धारा, भन्नाट भन्नाट सुटलाय वारा, आता हा गारवा सोसना. चल चल पोरा भिजूया जरा, मनात आग ही लागली या, पाण्याने छेडू मिठीत धरू, प्रीत ही करू ऋतू आला प्रेमाचा. चल चल पोरा भिजूया जरा, मनात आग ही लागली या, पाण्याने छेडू मिठीत धरू, प्रीत ही करू ऋतू आला प्रेमाचा, ऋतू आला प्रेमाचा. हां, आभाळ आलं या. हे माझं हे सॉन्ग 46वाला आहे आणि हे मी रिमझिम पाऊस पडतो त्याच्यामुळे हे मी सॉन्ग गायलेलं आहे. हे मस्तपैकी तरुण तरुणी पावसामध्ये भिजतात आणि मस्तपैकी आभाळ आलं या, ढगाळ झालं या, रिमझिम रिमझिम पावसाच्या धारा, भन्नाट भन्नाट सुटलाय वारा, आता हा गारवा सोसेना. हे मी त्यांच्यावर केलेलं सॉन्ग होतं आणि मी हे सॉन्ग पोस्ट केलेलं आहे 46चं. मी अनिता जगताप. यापुढील सॉन्ग वाचायचं असेल तर इंस्टा, फेसबुक, यूट्यूबवरती तुम्ही वाचू शकता आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि मी अशीच तुम्हाला माझे नवीन नवीन सॉन्ग घेऊन येते. पण आता एक तुम्हाला मी आनंदाची बातमी सांगणार आहे, कारण मी खूप काही कथा, कादंबऱ्या, स्टोरी लिहिते, पण पोस्ट करता येत नाही हो. 200 पेजेस, 300 पेजेस, 400 पेजेस अशा माझ्या मोठमोठ्या स्टोऱ्या आहेत आणि तुर्तच मी 2002मध्ये एक स्टोरी छापलेली होती आणि मी खूप साऱ्या स्टोरी लिहिलेल्या आहेत आणि आता तुर्तच मी म्हटलं चला आपण लिहिलेल्या स्टोऱ्या पुन्हा एकदा वाचूया, म्हणून मी हमने प्यार किया आत्ताच एक स्टोरी वाचलेलं आहे आणि ती मला एवढी आवडली की मी म्हटलं चला ही तुमच्या सर्वांबरोबर शेअर करावं, म्हणून मी हमने प्यार कियाची स्टोरी एक एक पार्ट घेऊन येणार आहे. आणि हो, सांगायचंच राहिलं, मी हिंदीमधून मराठीमधून दोन्ही लँग्वेजमधून लिहिते. माझे सॉन्ग पण हिंदीमधून आहेत, मराठीमधून आहेत आणि माझ्या स्टोऱ्यासुद्धा हिंदीमधून आहेत, मराठीमधून आहेत आणि मी लवकरच तुमच्यासमोर हमने प्यार कियाची स्टोरी घेऊन येत आहे. नमस्कार.